अजित पवार यांच्या निधनानंतर कलकत्त्यामधून ममता बॅनर्जी यांनी एक अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. पण यानंतर लगेचच शरद पवारांनी या विषयाचं खंडन केलं. हा घातपात नसून एक अपघात आहे आणि याला कोणतेही राजकीय वळण देऊ नका, असं शरद पवार म्हणाले. पण अचानक मागील काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये घातपात असल्याचा संशय प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्यक्त केला. पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की रोहित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार हे त्याच वेळेस या विषयावरती का बोलले नाही? मग आता रोहित पवारांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप का केलेत? अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना जोर आला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे अजूनही महाराष्ट्रावरती आमची पकड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? अजितदादा यांना आदल्या दिवशी भेटायला राजकीय काम करणाऱ्या कंपनीचे कोणी भेटले होते, असा प्रश्न उपस्थित केला. अर्थात हे डिझाईन बॉक्स कंपनी संदर्भात आणि नरेश अरोरा यांच्या संदर्भात होता. खरं तर नरेश अरोरा यांनी अजित पवारांसाठी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये पक्षाची बांधणीपासून प्रेझेंटेशनपर्यंत बरीच मोठी कामे केली. मात्र त्या संदर्भात रोहित पवार आताच प्रश्न का उपस्थित करतायत, हा खरा तर प्रश्न आहे. रोहित पवार हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारखे नेते जर का राष्ट्रवादीपासून दूर झाले तर रोहित पवारांना याचा फायदा होऊ शकतो का? आणि त्यासाठीच हे सर्व काही चाललंय का? कारण अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांना स्वतः दादा म्हणून पुढे यायचंय का, असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालाय. आणि यासाठीच सर्व खटाटोप चाललाय का? आणि रोहित पवार याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय का, असा प्रश्न आता लोकांच्या मनात आहे.